मित्रांनो आज 27 तारीख म्हणजे महाराष्ट्रीयन बेंदूर आणि आज आपण हिंदी केसरी लावलेला शाहीदभाई यांचा सचिन हिंदी केसरी सचिनच्या लावणीला आला होतो आणि आज त्याचा बेंदूर सण साजरा करण्यात आला. आता आपल्यासोबत शाहीदभाई असतील, सगळे सहकारी त्यांचे बंधू असतील, सगळे आहेत. शाहीदभाई, पहिल्यांदा आज बेंदूर सणाच्या पहिल्यांदा आपला हार्दिक शुभेच्छा. नमस्ते. आज महाराष्ट्रीयन बेंदूरच्या सर्व नंदींना आमच्या सचिन ग्रुपच्या वतीने आणि आमच्या परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा प्रदान करतो. आज सचिनचा बेंदूर सण साजरा करण्यात आला आणि त्याच्या जोडीला होता चतुर्थ हिंद केसरी सोनार पाड्याकरांचा सोन्या. काय सांगायला आज की गणित आनंद झाला आहे? आज आमचं भाग्य, आमच्या सचिनचं भाग्य की आज जयेश दादा पाटीलनी आज आपल्या गोट्यावर सोन्याची एक सोन्यासारखा नंदी आज म्हणजे बेंदूरच्या मिरवणुकीसाठी उपलब्ध केला आणि त्यांनी आपलं म्हणून एक विश्वास दाखवून आपल्या इथं एक मला वाटतं एक 10-15 दिवस झालं नंदी तो आपल्याकडं आहे. हे कुठं ना कुठं विश्वास दाखवून त्यांनी आपल्या इथं आपल्या बेंद्राची शोभा वाढवली. त्याबद्दल प्रथमतः जयेश पाटील आणि त्यांचे परिवार यांचा आभार मानतो मी. शाहीदभाई, आज म्हणजे आपल्या आयुष्यातलं पहिलाच बेंदूर कुठंतरी सचिन आपल्या दावणीला आला आणि त्याच्या आशीर्वादानं एवढं मोठं नाव झाले. आज पहिल्यांदाच बेंदूर सण साजरा केला, पारंपरिकरित्या सण आपण साजरा केलेला आहे आणि जेवढ्या पण आताचं मिरवणूक संपूर्ण गावामध्ये फिरलो, आज प्रत्येकाच्या तोंडामध्ये सचिनचं नाव आहे, तुमचं नाव आहे, या संपूर्ण दावणीचं नाव आहे की त्यानं आज या नातेपुते गावाचं नाव 14 देशात केलं आहे. काय अभिमान वाटतं? खरंच आज अभिमान वाटला की आज आपल्या सचिनची काय सचिननं काय केलं आहे आणि सचिननं काय कमवलं आहे ते आज खऱ्या अर्थाने आम्हाला कळून आलं. आज इतका फॅन फॉलोअर्स त्याचा सचिनचा इथं उपलब्ध होता, हजर होता, सचिनच्या पूर्ण मिरवणुकीला उपलब्ध होते आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आज कुठलंही DJ वगैरे न लावता एक आपण पारंपरिक वाद्य याच्यात सचिनचा हा सण आपण म्हणजे साजरा केला सचिन आणि सोन्याचा. ह्यात मोठं आपल्याला समाधान वाटलं. आज बाई कुठंतरी म्हणजे आपल्या मनामध्ये ज्या भावना असतात तो प्रत्येक बैलगाडी मालक आपल्या त्या या बेंदूर सणा दिवशी आपल्या बैलाच्या अंगावरती छाप पाडून व्यक्त करत असतो. त्या पद्धतीने आपण आबांनी जो निर्णय घेतलेला होता त्याच्या संबंधात पण तुम्ही एका आपल्या नंदीवरती तो छाप केला. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं आत्ताचं जे काय चाललेलं आहे गोंधळ म्हणजे बैलगाडी क्षेत्रात म्हणा किंवा संघटनेचे काय गोष्टी चालल्या आहेत, आज असे आबासारखे देव माणसांनी जर ह्या पदावरनं राजीनामा देऊन त्या थोडंसं कुठंतरी थांबण्याचा निर्णय घेतला, हा खरंच एक विचार केला तर तसा चुकीचा निर्णय आहे. आबांनी अशी आमची तर इच्छा आहे आणि म्हणून एक आम्ही आदत वस्त्रावर आज आबांचा एक म्हणजे संबोधण्याचा एक प्रयत्न केला की एक आदत वासरांचं भविष्य हे आबांच्या हातात आहे आणि आबांनी ही दुरी अध्यक्षपदाची दुरी सोडू नये आणि आबांनी त्या ठिकाणी राहावं आणि आम्हा सर्व बैलगाडा मालकांना कुठं ना कुठं त्यांनी वाव द्यावा एवढीच अपेक्षा आहे आबांकडून. म्हणून आज एक कुठल्या ना कुठल्या माध्यमातून एक आबांचं हा निर्णय मागं घ्यावं आणि आबांनी परत कार्यरत राहावं अध्यक्षपदी अशी आमच्या सचिनच्या ग्रुपच्या वतीनं इच्छा आहे आणि ती आबांनी ह्या माध्यमातून ऐकावं आणि थोडंसं कुठंतरी म्हणजे माघार घ्यावी. आज तुम्ही ज्या नंदीनं तुम्हाला या क्षेत्रात यायचं म्हणजे वेळ लावलं त्या नंदीचं पण तुम्ही आज सचिनच्या म्हणजे शरीरावर चित्र काढले, काय सांगाल त्याच्याबद्दल? आज पाहायला गेलं तर सचिन हा म्हणजे एक आपण बकासूरचा आणि सर्जाचा आपण फोटो म्हणजे हे त्याची प्रतिमा तयार केलेली आहे. तर बकासूर हे आपला आदर्श आहे. ज्या बैलाला पाहून आपण ह्या क्षेत्रात आलो तो बकासूर आणि ज्या बैलांचा गुरु तो सर्जा. म्हणजे सर्जा आणि बकासूर हे आमच्यासाठी अप्रतिम आहेत आणि ते आयुष्यभर आमच्या हृदयातली दोन नंदी आहेत आणि ते आयुष्यभर आपल्या हृदयात राहतील. शाहीदभाई, हे एवढं मोठं समीकरण जुळले म्हणजे आपल्या या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये या नंदींचा जेवढा फॅन फॉलोवर आहे, मोठा सोन्या 50-50, बकासूर असेल, बकासूर आणि सर्जा असेल, सर्जा आणि सचिन असेल, सचिन आणि बकासूर असेल, हा सगळा जाज आणि कुठंतरी तुमचं नशीब एवढं बोलवून ते म्हणावं लागेल की तुमच्या दावणीला हे सगळे नंदी आले, तुमच्या सचिन बरोबर पळाले देखील. काय सांगा? खरंच अभिमानानं म्हणजे आपली बी छाती भरून येते की ज्या अर्थी देव बकासूर आपल्या सचिनच्या गोट्यावर उपस्थित राहिला, सर्जा उपस्थित
राहिला. खरंच आज सोन्या आलाय आपल्या दावणीला. असे दिग्गज असे या नंदीचे आपल्या दावणीला पाय लागणे किंवा सचिन त्यांच्या सहवासात येणं खरंच एक भाग्याची गोष्ट आहे. आणि ते कुठं ना कुठं आपल्यासाठी ते एक चांगलीच म्हणजे थोडी हेच आहे. भरपूर लोक शाहिद भाई आज तुम्ही ज्या पद्धतीनं बॅनर सोडला किंवा सचिनच्या चाहत्यांना आव्हान केल्या पद्धतीनं मिरवणुकीला आले, ज्यांना इथं आलं नाही ते सर्व फॅन लाईव्हच्या माध्यमातून बघत होते. हजारो लोक लावायला पण उपस्थिती लावली होती, शुभेच्छा देत होते. काय आनंद आहे सांगा. आजचा आनंद खरंच मोठा आनंद आहे. आज खरंच मनापासून समाधान वाटलं आणि आज खरंच कळालं की सचिन शाहिद भाई हे कुठं आहेत ते आजच्या माध्यमातून खरंच कळालं. असंच प्रेम असंच आशीर्वाद सदैव चाहत्यांचा आणि फॅन फॉलोअर्सचा आमच्या पाठीशी आणि सचिनच्या पाठीशी राहावं एवढीच विनंती आहे सगळ्यांना. बघू शकताय आजचा हा बैलपोळ्याचा सण शाहिदबाईंनी प्रथमच या ठिकाणी साजरा केला आणि सचिनच्या नावारूपाने कुठंतरी या दावणीला गुलाल लागतोय. कंटिन्यू बक्षिसं मिळत आहेत आणि पारंपरिकरित्या पहिलाच बेंदूर सण या ठिकाणी शाहिदबाईंनी साजरा करून दाखवला आहे. आणि इथून पुढे देखील सचिन असेल त्यांच्या दावणीची इतर नंदी शाहिदबाईंचं नाव करतात त्याची शुभेच्छा देतो. धन्यवाद.